नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध साठवून महाराष्ट्रातल्या मातीचा सुगंध साठवून जगतो आम्ही दूरदेशी. मायभूमीची ओढ कायम अंतर असो कितीही, तीच खरी ओळख खाशी. मंडळी, या ओळी तंतोतंत लागू होतात ते म्हणजे महाराष्ट्रातला संस्कार, विचार, परंपरा हे सगळं उराशी कवटाळून परदेशामध्ये वास्तव्य करत असलेल्या नागरिकांना. जेव्हा आपण असं म्हणतो की हे उराशी कवटाळून परदेशात जाणं आहे, तेव्हा कर्तव्याप्रती ओढ सुद्धा आहे, पण त्याच बरोबरीने महाराष्ट्राच्या किंवा मायभूमीच्या मातीशी असलेली ओढ, ती एक वेगळी भावना, ती सुद्धा जपण्याची, प्रचंड जपण्याची ओढ, ती सुद्धा कायम आहे, नाही का? जेव्हा या दोन मार्गांवरनं आपण चाललेलो असतो, तेव्हा या बरोबरीने चालताना कर्तव्य करत असताना मायभूमीपाशी सुद्धा परत येणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मग सतत येत राहतं मनामध्ये, ते म्हणजे या आपल्या मायभूमीचा संस्कार, ही परंपरा, ही माती, ही अस्मिता, हे सगळं काही आपल्या पुढच्या पिढीपाशी सुद्धा पोचायला हवं. आणि बरोबरीने परदेशात वाढलेल्या या पुढच्या पिढीला हे देताना आपल्या मायभूमीमधली जी पुढची पिढी आहे, त्यांना सुद्धा या परदेशातल्या मातीशी नाळ जुळायला हवी. त्यांना सुद्धा तिथे पुढे जायला हवं. आणि हे सगळं असं आपण म्हणतो, तेव्हा जागतिक पातळीवर मराठी विचार, अनुभव या सगळ्यांची आदानप्रदान करणारा एक वेगळा मंच म्हणजे ग्लोबल मराठी. आणि गरजे मराठी ग्लोबल हा जेव्हा मंच आपण म्हणतो, तेव्हा हे नाव पुरेसं बोलकं आहे. हाच आहे आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे गरजे मराठी ग्लोबल, जगाशी थेट संवाद. आणि या दृष्टिकोनातनं अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आज खास आमंत्रित केलेलं आहे गरजे मराठीचे संस्थापक आणि संचालक माननीय आनंद गानूसर यांना. सर नमस्कार. नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. नाव, त्याचबरोबर ओळख, हे सगळं सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना परिचित आहेच आहे, पण बरोबरीने औपचारिक ओळख करून देते. माननीय आनंद गानूसर हे गरजे मराठीचे संस्थापक आहेत. फाउंडर प्रेसिडेंट अशी त्यांची खास ओळख आहे. दूरदृष्टी ठेवून सामाजिक उपक्रम ते राबवतात. त्याचबरोबर उद्योजक म्हणून त्यांची सुद्धा एक वेगळी ओळख आहे. जागतिक पातळीवरचे नेटवर्कचे सर निर्माते आहेत. मुळातच गरजे मराठीचे 15,000हून अधिक सदस्य आहेत. जगभरातल्या 27 देशांमध्ये आज गरजे मराठीचं जाळं त्यांच्या महत् प्रयत्नांनी पसरलेलं आहे. विद्यार्थी, तरुण उद्योजक, व्यावसायिकांना जागतिक पातळीवर संधी उपलब्ध करून देणं हे त्यांच्या कार्याचं मुख्य ध्येय आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध परिषदांचं आयोजन ते करतात. त्याचबरोबर भारत, अमेरिका, UK यासारख्या देशांमध्ये सहकार्याचे पूल उभे करणं हे त्यांच्या कार्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. मी आणि माझा जिल्हा या उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला जगाशी जोडणं ह्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रातल्या स्टार्टअप्सना, त्याचबरोबर विविध प्रकारच्या मेंटॉर आणि हँड होल्डिंगना इन्व्हेस्टमेंट मिळवून देणं हे उपक्रमसुद्धा सर राबवत असतात. मुळात गरजे मराठी या संस्थेचं सदस्यत्व हे निःशुल्क आहे. दूरदृष्टी पद्धतीने, प्रभावी नेतृत्वाच्या पद्धतीने आणि जागतिक सहकार्याच्या प्रति बांधिलकी या अनेक गुणांच्या माध्यमातून माननीय आनंद गानूसर यांनी गरजे मराठी या मंचाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक वेगळं नाव मिळवून दिलेलं आहे. त्यांचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. पण त्याचबरोबरीने या प्रवासामध्ये भारतातले आणि भारताबाहेरची मंडळीसुद्धा जोडली जाऊ शकतात. नेमकं कसं आणि हे उपक्रम नेमके काय आहेत, या सगळ्याविषयी आजच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्या चर्चेला आपण सुरुवात करूया. गरजे मराठी ग्लोबल, जगाशी थेट संवाद या विषयाच्या अनुषंगाने आपण बोलत आहोत. आणि गरजे मराठी ग्लोबलचे फाउंडर आणि प्रेसिडेंट माननीय आनंद गानूसर आपल्याला माहिती देत आहेत. सर, जेव्हा मी गरजे मराठी ग्लोबल असं आपण म्हणते, तेव्हा नाव खूप बोलकं आहे सर. या सगळ्यात आधी भारतामधनं परदेश गमन करणं ही सुरुवात कशी झाली, वयाच्या कोणत्या टप्प्यावरती झाली सर? सर्वप्रथम तुम्ही जे समरी करून किंवा गरजे मराठीविषयी जे सांगितलं ते इतकं तुम्ही योग्यपणे सांगितलं की याच्या पुढचं मला सगळा प्रवास किंवा हे आपलं संभाषण सोपं होईल असं वाटतंय. सो त्याविषयी तुमचा आभारी आहे. मी पारनेर विद्यालयाचा विद्यार्थी,
1972 साली पास झालो, म्हणजे बऱ्याचशे प्रेक्षकांना मी आजोबा वाटू शकेन असाच आहे. आणि नंतर B.Pharmचं एज्युकेशन म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसीचं एज्युकेशन मी आणि माझ्या पत्नीनी KMK कुंदननी कॉलेजमधनं वरळीला केलं. आणि त्याच्यानंतर संधी मिळाली म्हणा किंवा एक मनात इच्छा होती की कधीच नोकरी नाही करायची, आपण स्वतःचं काहीतरी करायचं, म्हणून B.Pharm झाल्या झाल्या आम्ही स्वतःचा एक छोटासा डिस्ट्रीब्युशनचा धंदा चालू केला. तो करत असताना कन्सल्टंट ह्या लेवलची मला साऊथ आफ्रिकेमधनं एक जॉब आला. अच्छा. आणि तुम्हाला म्हणजे आत्ताच्या लोकांना, विद्यार्थ्यांना किंवा लोकांना कळणार नाही, तेव्हा इंटरनेट नव्हतं. पत्रांनी उत्तर पाठवायचं, पत्रांनी तुम्हाला त्याचं रिप्लाय यायचा. तो तुम्ही डिग्री मिळाल्या अनेक मिनिस्ट्री ऑफ हेल्थला असं करून पत्र अनेक देशांना पाठवायला लागायचे. आणि एक दिवस देवाच्या दयेने मला कॉल आला. हा. तो मी म्हणजे टू बी ऑनेस्ट तेव्हा तर पैसे किती, त्यांची करन्सी आपली करन्सी याची माहिती पण नव्हती. मग ताबडतोब जसं पत्र आलं तसं गाडी पकडून विलेपार्लेनी चर्चगेटला ह्याच्यात अमेरिकन लायब्ररीत जाऊन त्यांना काय देश काय आहे हे. सो पण त्याच्यामध्ये असं असतं की तो एक काळ असा होता की प्रत्येकाला परदेशी जायची आवड होती. भारतातनं मिडल ईस्टला जाणारे लोक खूप होते, पण माझी स्वतःची दुबईला जाण्याची इच्छा नव्हती किंवा त्या साईडला जाण्याची इच्छा नव्हती. मला अशा ठिकाणी जायचं होतं की तिथे अनेक लोक जात नाहीत आणि जिथे आपल्या कामाला, आपल्या ज्ञानाचा फायदा होऊ शकेल. इट विल नॉट बी म्हणजे असं काय फक्त ओझं व्हायला जायचं नव्हतं. बरोबर. सो तो जेव्हा जॉब आला तेव्हा तेव्हा आय वॉज 22 वर्षाचा होतो. तेव्हा जास्त काही म्हणजे जबाबदाऱ्या पण नव्हत्या आणि जास्त काही तेवढं ज्ञान पण नव्हतं. कधी कधी तुम्ही जेव्हा अज्ञानात जे सुख असतं ना, त्याने मी ती उडी घेतली. नंतर आम्ही आफ्रिकेमध्ये 5-6 वर्ष काढली. खरोखर सुंदर काळ होता. आणि त्या देशांना नुकतंच स्वातंत्र्य मिळालेले देश होते, त्यांना आपल्याविषयी खरोखर भारतीय लोकांविषयी प्रेम होतं. आणि मी जो फरक पाहिला की तिथे जेव्हा तुम्ही असायचा तेव्हा काळा माणूस तुम्हाला जेव्हा क्रॉस व्हायचा तेव्हा तो तुम्हाला विश केल्याशिवाय जायचा नाही. ही भारतीयांची परिस्थिती होती. सो परंतु काय म्हणतात ते घरची ओढ पण होती. नाही असं नाही, आईचं पत्र आलं की मी रडायचं, माझं पत्र आलं की आईनी रडायचं. हे म्हटलं किती वर्ष करायचं. सो त्याच्यानंतर आम्ही दोघांनी भारतात परत यायचं ठरवलं. भारतात परत आल्यावरती आम्ही 2 फार्मास्युटिकल कंपन्या काढल्या. देवाच्या दयेने मला कधीच नोकरी करायला लागली नाही. अर्थात आत्ता जेव्हा वळून पाहतो तेव्हा कधी कधी असं वाटतं की नोकरी करायला लागली नाही हे जेव्हा मी लहानपणी अभिमानानं सांगायचो, त्याच्याऐवजी जर काही वर्ष नोकरी केली असती तर स्वतःच्या चुकांनी शिकायची ऐवजी दुसऱ्याच्या फॅक्टरीमध्ये किंवा दुसऱ्याच्या धंद्यात शिकू शकलो असतो. आणि इट वॉज ऑल बाय गॉड्स ग्रेस अ सक्सेसफुल जर्नी. खूप वरखाल पाहिली ते करताना. इतर समाजातले लोक एकमेकांना कशी मदत करतात आणि आपल्यालाच आपल्या समाजातले लोकांकडनं मदत यायला कसा त्रास होतो हे मला राहून राहून जाणवलं होतं. महाराष्ट्रात असताना आपल्या म्हणजे मुंबईमध्ये इथून पालघरपर्यंत फार्मास्युटिकल फॅक्टरी असतील असे हाताच्या बोटावर मोजणे इतकी माणसं होती. त्यामुळे एकमेकांना मदत व्हायची नाही. सो तेव्हापासूनच मनामध्ये हे होतं की आपण लोकांनी ह्या इतर समाजांकडनं काहीतरी शिकलं पाहिजे. द्वेष नाही, त्यांचा ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट त्यांचा थोडासा म्हणजे जेलसीच वाटायची की ते लोक का युनाईट होऊ शकतात, आपण का नाही युनाईट होऊ शकत. पण आता तो काळ बदलला आहे एवढं मी निश्चित सांगेन. मस्त. म्हणजे असं दिसतं की जे जाणवलं त्यामध्येच काम करायची इच्छा प्रबळ त्या काळी होत गेली. आणि आपण म्हणतो ना सर की जिथे आपण असतो त्यापेक्षा समोरच्या बस स्टॉपचं आकर्षण जास्त असतं. तसं काहीच व्यवसायामध्ये उतरल्यावरती असं वाटलं अरे आपण नोकरी करायला पाहिजे, आणि नोकरी करणाऱ्या मंडळींना वाटतं अरे आपण व्यवसायामध्ये उतरायला पाहिजे. हा मला वाटतं हे मानवी धर्मच आहे तो, असं नाही का? नाही, मी व्यवसाय करण्याविषयी खुश होतो, पण मला असं वाटलं की मी थोडंसं आधी इंटर्नशिप करायला पाहिजे होती किंवा शिकायला पाहिजे होतं. कारण काय तुम्ही लहान असता तेव्हा तुम्ही नाही म्हटलं तरी तुमचं तेवढं मानसिक ताकद नसते. सो तेवढंच आहे. पण व्यवसाय इज अ मस्ट. म्हणजे मला तर असं वाटतं की त्याच्यातलं जे सॅटिस्फॅक्शन आहे म्हणजे आपल्या तरुणांना सुद्धा मी सांगू शकेन इच्छेत की खरोखर उडी घ्या. आता आपला समाज समृद्ध आहे, आपण एकमेकांना मदतही करतो. आता संध्याही खूप आहेत. आपल्या राष्ट्राने, आपल्या देशाने सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रांट्स किंवा ह्या दिलेल्या आहेत. सो व्यवसायात उडी घेणं हे एक खरोखर आत्ता म्हणजे कंड्युसिव्ह वातावरण आहे. आत्ता आपण केलं पाहिजे. संधी आहे त्या संधीचा फायदा त्या क्षणी घेणं हे महत्त्वाचं आहे. अगदी खरं. सर, तुमच्याकडून जेव्हा हा मुद्दा येतो तेव्हा तो नक्कीच मोलाचा ठरतो. आता या पुढचा टप्पा की म्हणजे हे ठरलेलं होतं की नोकरी करायची नाही आणि व्यवसायामध्ये यायचं आहे,
परदेशामध्ये हिंडून तुम्ही आलात, कामाच्या अनुषंगाने जी माहिती आहे, ज्ञान आहे आणि एस्टॅब्लिश होणं जे आहे ते झालं. पण मुळात गरजे मराठी ग्लोबल ही संकल्पना कशी आली? मग असे मी तुम्हाला बोलताना सांगितलं की मी खरोखर नोटीस केलं होतं की आपल्या बिझनेसमध्ये आपल्या व्यवहारामध्ये जेव्हा काही प्रॉब्लेम येतात तेव्हा बाकीच्या समाजाचे लोक खरोखर एकमेकांना मदत करतात. आपले लोक मदत करत नाहीत अशी परिस्थिती पूर्वी होती. कारण काय हिस्टॉरिकली मराठी समाज हा श्रीमंत नाही. आपण धडपड करत होतो आणि त्यावेळेला तर म्हणजे कोकणातनं आपले आईवडील आले होते ज्यांना किंवा देशावरनं आलेले होते त्यांना इथे जर जगायचं स्वतः जगत नाही तर दुसऱ्याला मदत कुठं करू असं होतं. पण आता ही परिस्थिती बदललेली आहे. आता एकमेकांना मदत करायची आपली ताकद आहे. सो हे करत असताना मी परदेशाचा माझा प्रवास होता. देवाच्या दयेने मला जगभर मी कनेक्टेड होतो. सो एक दिवस आमच्या वाचनामध्ये मी आणि माझी पत्नी यांच्या वाचनामध्ये डॉक्टर दिनेश केसकरांचा एक आला. म्हणजे अतिशय सुप्रसिद्ध माणूस आहे. बोईंगमध्ये व्हाईस प्रेसिडेंट होता आणि मला असं जाणवलं की आपण जरी परदेशी गेलो असलो, परदेशात काही वर्ष काढली असली तरी पूर्ण तिथे लोक किती मोठं काम करतात ह्याची कल्पना आपल्याला नाही आहे. म्हटलं आपण पाहूया, जर एक अमरावतीचा मुलगा बोईंगचा व्हाईस प्रेसिडेंट होऊ शकतो आणि केवळ जिद्दीने की मला नील आर्मस्ट्रॉंगच्या हाताखाली PhD करायची म्हणून अमेरिकेत जाऊ शकतो, तर आपण पाहूया की इतर लोक काय करतात. म्हणून मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि आम्ही अनेक देशातल्या अनेक लोकांना कम्युनिकेट करून त्यांची माहिती घेतली आणि खरोखर असं जाणवलं की आत्ताची अशी परिस्थिती आहे की आपले लोक परदेशी केवळ नोकरी करायला जातातच असं नव्हे. म्हणजे नोकरी करतात, बिझनेसही करतात, पण त्याच्याही पेक्षा त्या समाजावरती त्या देशावरती आपल्या लोकांचा एवढा पगडा असतो. म्हणजे त्यांच्या देशाचं स्टेटस बदलणे इतकी आत्ता मराठी लोकांमध्ये ताकद आहे. वा, आणि म्हटलं मग आपण ह्या लोकांना एकत्र का नाही करायचं. अच्छा. आणि हा एकत्र करण्यासाठी आम्ही 2 आधी पुस्तकं लिहिली, गरजे मराठी ग्लोबलची. पण पुस्तकाचं असं आहे की पुस्तकात खर्च खूप येतो, आउटरीच कमी असतो. म्हणजे जेव्हा आम्ही हे पब्लिकेशन केलं तेव्हा म्हणजे ॲक्च्युली पब्लिशरनी आम्हाला सांगितलं होतं की कानू तुम्ही हे सगळं करताय, तुम्ही कॉफी टेबल बुक काढताय, पण त्याला 1500-1600 रुपयाची तुम्ही प्राइस टॅग लावताय. पण पु ल देशपांड्यांचं अख्ख्या आयुष्याचं काम लोक 1500 रुपयात विकत घेत नाहीत. मराठी माणूस पुस्तकात इन्व्हेस्ट नाही करत, बाकीचे लोक विकत घेतात, आपण विकत घेत नाही. म्हणून आम्ही विचार केला की जर एक्सपांड व्हायचं असेल तर आपण आत्ता जे डिजिटल वर्ल्ड आहे तर म्हणून आम्ही US मध्ये गरजे मराठी ग्लोबल ही नॉन प्रॉफिट संस्था स्थापली. आणि नॉन प्रॉफिट संस्था जेव्हा स्थापली आम्ही तेव्हा असा हेतू नव्हता. नॉर्मली नॉन प्रॉफिट संस्था लोक का करतात की आपल्याला फंड रेज करता यावेत, डोनेशन मागता यावं, लोकांकडनं पैसे घेऊन काहीतरी करावं. सो आम्हाला पैसे तर मागायचे नव्हते की ते तत्त्व होतं. कारण काय ना, जेव्हा तुम्ही एस्टॅब्लिश नसता तेव्हा तुम्ही लोकांकडे काहीतरी मागता तेव्हा लोकांना असं वाटतं की ह्याच्यात त्याचा स्वतःचा काय हेतू आहे, हा यातनं घर चालवणार आहे का. सो आम्ही स्पेसिफिकली ठरवतो की आपण डिजिटल प्लॅटफॉर्म ठेवायचा आहे. आपल्याला महिन्याला एक $400-500 जास्त काही खर्च येणार नाही. सो लोकांकडे पैसे मागायचे नाहीत. तरी आम्ही नॉन प्रॉफिट का बनवली, कारण काय नाहीतर अमेरिकेमध्ये दर वर्षाचं टॅक्स रिटर्न भरायला $800 पडतात. ते $800 कशाला भरायचे, नॉन प्रॉफिटला ते भरायला नाही लागत. आणि जेव्हा आम्ही ही कल्पना केली आणि हे सगळं केलं तेव्हा हे नाव मला अगदी निश्चित घ्यावं लागेल. पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी आमच्या खांद्यावर हात नाही म्हणतायचं, खरं आहे खांद्यावर हातच, पण त्यांनी आशीर्वाद दिला आम्हाला आणि त्यांनी सांगितलं आनंद तू जे करतोयस, सुनीता तू जे करतेस ते सोडू नका, हे फार चांगलं काम करताय. सो तो एक जो पाठिंबा मिळतो ना आणि गायडन्स मिळतो. म्हणजे आमच्या याच्यामध्ये असे काही लोक आहेत की मी कुठलंही काम सिनियर्स ज्यांना मीही सिनियर म्हणू शकतो असे सिनियर त्यांना सांगितल्याशिवाय मी करत नाही. त्यात एक डॉक्टर पद्मभूषण रघुनाथ माशेलकर आहेत. हे जेव्हा केलं तेव्हा लोकांनी अमेरिकेमध्ये, जर्मनीमध्ये जिथे जिथे मी अप्रोच झालो लोकांनी ती कल्पना धुडकून लावली. अरे मराठी माणूस असा एकत्र येणार नाही, प्रयत्न करू नका. आणि त्यात मी लोकांचे समिट्स करायचो, एक लायब्ररी भाड्याने घेऊन ते लोकांना भेटायला बोलवायचो. सो लोक नेहमी म्हणायचे करमणूक नाही, तुझ्याकडे पैसे नाहीत म्हणून तू चहा कॉफी पण ठेवत नाहीस तर कशाला लोक एकत्र येतील. पण तुम्हाला मी सांगतो की थोडंफार दॅट व्हॉइड वॉज देअर. लोकांना पाहिजे होतं ते. मला पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत कधीच पुरेसे लोक आपल्या समारंभाला येणं किंवा समारंभाला कमी पैसे पडणं असं कधीच झालं नाही. अतिशय लोक डीपली इन्व्हॉल्व होतात. आत्ता गरजे मराठीमध्ये ज्या काही गोष्टी चालत आहेत त्याला केवळ कारण असं आहे की अनेक लोकांनी सेल्फलेसली केलेल्या गोष्टी, स्वतःची काही अपेक्षा न ठेवता केलेल्या.
मस्त. म्हणजे असं लक्षामध्ये येतं तुम्ही हे सांगताना सुद्धा सर भावना विवश होतो झालात. होतो त्या पाठीमागे मेहनत जी आहे, कष्ट जे आहे, हे सगळं आहे आणि मुळात संकल्पना सुचणं याच्यापुरतं नाहीये, तर ते पुढे जाऊन सगळ्यांना एकत्र आणणं, त्यातून पाऊल पुढे टाकणं आणि एक मंच निर्माण करणं. म्हणजे ही सांगताना 2 वाक्य आहेत ही फक्त, पण त्या पाठीमागे अनेक मंडळींची आणि संकल्पना पुढे घेऊन जाणाऱ्यांची प्रचंड मेहनत आहे. सगळ्याविषयी जाणून घ्यायचंय. छोटीशी विश्रांती घेऊन आम्ही लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपला हॅलो सह्याद्रीचा मंच हा जागतिक पातळीवर जोडलेला आहे. आपण बोलत आहोत ते म्हणजे गर्जे मराठी ग्लोबल या संकल्पनेविषयी, त्याच्या विस्ताराविषयी आणि त्याच्या पुढच्या योजनांविषयी. आणि संस्थेचे संचालक संस्थापक माननीय आनंद गानूसर आपल्याशी संवाद साधतात. सर, जेव्हा गर्जे मराठी संकल्पना तुम्ही समजावून सांगितलीत की काहीतरी आपल्या मराठी बांधवांसाठी आपण करायचं आहे, आता करायचं आहे म्हणजे नेमकी सुरुवात कशी करावी सर? पुस्तकं लिहून झाली, माणसांना एकत्र घेऊन झालं, वेगवेगळ्या गेट टुगेदर्स करून झाले, पुढे काय? आमच्या मनामध्ये मी आणि माझी पत्नी हे सगळं काम करत होतो आणि आम्ही एक बोर्ड ऑफ डायरेक्टर पण बनवला होता. पण कसं आहे, आम्ही आमच्या आयुष्याचा हा पर्पज बनवला आहे. बरं. आम्ही 24 तास हेच करत असतो. सो अच्छा. आमच्या बरोबरचे जे लोक आहेत त्यांना आम्ही नेहमी सांगतो की तुम्हाला तुमचं प्रोफेशनल कमिटमेंट आहेत, तुमची फॅमिली कमिटमेंट आहेत. सो मी अशी अपेक्षा सगळ्यांना तुकाराम नाही होत आहेत. मी अशी अपेक्षा करत नाही की तुम्ही तुमचं कामधाम सोडा आणि ह्याच्याकडे या. पण कुठेतरी मनाच्या पाठी गर्जे मराठी ही माझी जबाबदारी आहे हे ठेवा. सो जेव्हा आम्ही चालू केल्यानंतर आमच्या मनामध्ये काही 2-3 ज्या कल्पना होत्या की स्टार्टअप्सना करायचं, एंटरप्रिनरशिपला मदत करायची, विद्यार्थ्यांना मदत करायची, ह्याच्यावरती तर आम्ही काम चालू केलंच. पण जेव्हा एक माणूस काम करतो आणि त्याला दुसरे एक्सपर्ट्स जोडतात, म्हणजे आता डिझाईन थिंकिंगमधला जर माणूस आला किंवा जो ॲक्च्युली अकॅडमिक्समध्ये जी माणसं आहेत, जे स्टॅनफर्डमध्ये बायो डिझाईनचा जो इन्चार्ज आहे, असा माणूस जेव्हा तुमच्याबरोबर येतो तेव्हा तुमचा उपक्रम अधिक चांगला होतो, त्याच्यामध्ये अधिक व्हॅल्यू येते. सो आम्ही जे मला सांगायला आवडेल की ज्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला, ज्याच्यामुळे चांगला इफेक्ट झाला आणि ज्याच्यामुळे अनेकांचा फायदा झाला, तो म्हणजे आम्ही एक स्टुडंट मेंटरिंगचा प्रोग्राम करतो. बरं. भारतातनं अनेक विद्यार्थ्यांना आपल्या देशातनं परदेशी जायचं असतं. परदेशी जाताना आणि मी हे पाहिलं आहे, तिथे अनेक विद्यार्थी माझ्याकडे, तुम्ही म्हणाल की डेली बेसिसवरती मी 4-5 विद्यार्थ्यांशी बोलतो की जे प्रॉब्लेममध्ये असतात, त्यांना जॉब मिळत नाहीत किंवा इंटर्नशिप नसते. आपले विद्यार्थी जाताना एकतर जे इंटिरियरचे विद्यार्थी आहेत त्यांना पूर्ण माहिती नसते, ते कुठला तरी एजंट वगैरे घेऊन जातात, खेड्यापाड्यातनं आलेले खेड्यापाड्यात येणार, त्यांना तो हे होतं. दुसरं, तिथे गेल्यानंतर ते 2 वर्ष 100तले 95 लोक तरी घोर मेहनत करतात, अभ्यास करतात, हे करतात. पण जेव्हा तुम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा जर्मनी, जपानसारख्या ठिकाणी असता, तेव्हा तुम्ही रेफरन्स बिल्ड करणं, आपल्याला तो वशिला वाटतो, तिथे तो वशिला नसतो. दॅट इज अ पार्ट ऑफ द सिस्टीम. ते नसतं, ते आपल्या बाकीची स्किल डेव्हलप करत नाहीत. सो माझं सगळ्या विद्यार्थ्यांना खरोखर असं, आणि तो प्रयत्न करतो आम्ही, बऱ्याच प्रमाणात यशस्वी होतो. आल्या दिवसापासून तुम्ही आमच्याशी जर कनेक्ट राहिलात तर आम्ही तुम्हाला मेंटर करू. तुमचा CV कसा लिहायचा, तुमचं लिंक्डइनचा प्रोफाईल कसा बनवायचा, तुमचं नेटवर्क कसं बिल्ड करायचं, कुठल्या लोकांशी तुम्ही संबंध ठेवायचे ज्याच्यामुळे तुमची करिअर बिल्ड होऊ शकेल, ह्याच्यावरती आम्ही त्यांना गायडन्स करतो. आणि तो खरोखर फायदा होतो सगळ्या विद्यार्थ्यांना, परदेश येणाऱ्या ॲज वेल एज भारतातल्या विद्यार्थ्यांनासुद्धा माझं म्हणणं असतं. आणि जे ज्यांना पटतं त्यांना त्यातनं फायदा दिसतो की स्वतःविषयी बोलायला लाजू नका. मराठी माणूस हा खरोखर स्वतःविषयी बोलणं म्हणजे मी प्रौढी करतोय हे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं. फार महत्त्वाचा मुद्दा घेतला सर. स्वतःविषयी बोलायला लाजू नका. तुम्ही स्वतःविषयी बोला, खरं बोला ऑफकोर्स, तर लोक तुम्हाला मदत करायला तयार होतील. आणि मागायला लाजू नका. आपल्याला मागणं म्हणजे ऑब्लिगेशन वाटतं. मोठा झालेला किंवा जे आपल्याला दिसतं त्यातला कुठलाही माणूस मागितल्याशिवाय मोठा झालेला नसतो. सो आम्ही ते मुलांना समजावून सांगतो, त्यातनं बऱ्याच जणांचा फायदा होतो. आणि आम्ही अशी सिस्टीम बनवलेली की आता तुम्ही तिथे गेल्यानंतर समजा तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये इंटर्नशिप पाहिजे किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीत काहीतरी पाहिजे, तिथे कोणतरी आपला मराठी माणूस असतोच ना की जो तुम्हाला गाईड करू शकतो. क्या बात आहे. गाईड करू. आमचं 20,000 लोक माझ्याकडे कनेक्टेड आहेत. मी एकदा आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्याच एका कार्यक्रमामध्ये स्टेजवरनं 2,000 विद्यार्थी पुढे होते. सांगितलं होतं की तुम्ही मला विषय सांगा, तुम्ही मला जागा सांगा, त्या विषयाचा त्या जागेतला मराठी एक्सपर्ट मी तुम्हाला देईन. मस्त. आणि हे लोक द्यायला तयार आहेत. ते तुमच्यावरती उपकार करत नाहीत, हां. त्यांच्यावरच्या उपकारांची जाणीव म्हणून ते हे पुढे करत असतात. किती छान सो सर. विद्यार्थ्यांचा मेंटरिंगचा जो हा आमचा प्रोग्राम आहे तो मला खूप आवडतो. त्यातनं इफेक्टही चांगला होतो, लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि आम्ही हे सगळं फुकट करतो.
पण ॲट द सेम टाईम हे फुकट जातही नाही, कारण काय जे एस्टॅब्लिश होतात ना ते खरोखर पुढे त्यांनी सांगतात की सर आता मला माझं काम करू दे, आय वॉन्ट टू डू समथिंग फॉर द गरजे मराठी. आणि एकदा एका इव्हेंटमध्ये असंच झालं होतं की खूप चांगला इव्हेंट झाला आणि लोकांनी मग पैसे वगैरे की आय वॉज फॉलिंग शॉर्ट ऑफ गुड अमाऊंट ऑफ मनी, कोणी कोणी काहीतरी दिले. एका म्हणजे ह्या ज्या गोष्टी एकदम तुझ्या हृदयाला भेटतात ना, हो. एका विद्यार्थ्याने सांगितलं की सर मी स्टुडंट आहे, बरं. माझ्याकडे पैसे नाहीत, मी दर महिना $25 देईन. आता ह्या गोष्टी ज्या असतात त्यातनं म्हणजे आपल्यालाही समाधान होतं की याचा अर्थ मी करतोय ते काहीतरी योग्य असावं. पोचतंय आणि अर्थात त्याचे पैसे आम्ही घेतले नाही. बरोबर आहे. सो हा एक उपक्रम आहे. त्याच्याशिवाय मी आणि माझा जिल्हा हा जो उपक्रम आहे त्या जिल्ह्यामध्ये आम्ही जे करतो ते खरोखर इफेक्टिव्ह असं होतं की आपले एक तर इंटिरियरमध्ये आहेत, म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर हे सोडलं आणि फॉर दॅट मॅटर आता औरंगाबाद वगैरे किंवा कोल्हापूरचा काफी एस्टॅब्लिशमेंट, म्हणजे कोल्हापूरपासून 50 किलोमीटरवरती तेवढं एस्टॅब्लिशमेंट नाही आहे. सो आम्ही जगभरच्या आमच्या मेंबर्सना असं सांगतो की तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये काय रिक्वायरमेंट आहेत, तिथे एज्युकेशन सिस्टीम काय आहे, तिथल्या एंटरप्रिनरशिपसाठी म्हणजे काय म्हणतात ते मेंटरिंग सिस्टीम काय आहे, तिथे तुमचे इन्क्युबेटर्स आहेत का, तिथे तुमचे स्टार्टअप्सना मदत करणारे लोक आहेत का. सो ते तुम्ही आम्हाला सांगा, तिथल्या रिक्वायरमेंट आम्ही समजून घेऊ. मग जगभरचे एक्सपर्ट त्या डिस्ट्रिक्टसाठी काम करतात आणि मग तो डिस्ट्रिक्ट म्हणजे तिथले लोक आम्ही जेव्हा सुरुवात केली तर भारताच्या बाहेर जाऊन मोठी झालेली मराठी माणसं हे आमचं एक तत्त्व होतं, त्याच्यावरती आम्ही एकत्र करत होतो. पण आता ही माणसं एकत्र झाली, त्यांनी करायचं काय, त्यांना महाराष्ट्रात मी त्याच मुद्द्यापासून थोडंसं थांबवून मागे येते की मुळात संकल्पना सुचली सर, तुम्ही त्या मंडळींना, तुम्ही त्यावेळी अमेरिकेत होतात त्या मंडळींना एकत्र आणलं, वेगवेगळ्या देशांना तुम्ही संपर्क साधला, तिथल्या मंडळींना एकत्र आणलं. आता ही संकल्पना भारतापाशी पोहोचवायची आहे किंवा भारतातल्या लोकांना याच्याशी जोडलं जायचं आहे. आता भारतातला विद्यार्थी हा खेड्यामध्ये, पाड्यामध्ये आहे, याच बरोबरीने काही प्रमुख शहरं सोडली तर बाकीच्या शहरांमधला विद्यार्थी पण तुम्हाला तो घ्यायचा आहे. आज हा विद्यार्थी, युवा पिढी ऐकतीये हा कार्यक्रम, त्यांना या ग्लोबल मराठीपाशी पोहोचायचं आहे, गरजे मराठी ग्लोबलपाशी. त्यांनी कसं पोहोचावं ह्यापाशी आधी येऊया आणि मग या मंचाच्या विस्तृतीविषयी सांगूया. पुन्हा हा मुद्दा येतो की सर मी इथं पोहोचू कसं, तुमची फी मला परवडणार का, मी कसं काय इथं जाऊ, आणि मुळात मराठी माणसाचा स्वाभिमान सर, तुम्ही वारंवार सांगताय मागायला लाजू नका, पण मी मागू कसं. एक तर आम्ही फी घेतच नाही कुठल्याच गोष्टीची. म्हणजे आम्ही 2024 साली आम्ही मेंटर केलेल्या स्टार्टअप्समध्ये आम्ही जवळजवळ 30 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली जगामधनं. आणि म्हणजे भारतात हा आकडा मोठा आहे, पण मी जिथे बे एरियामध्ये राहतो तिथे $1 मिलियन लोक असंच बोलतात, नाही असं नाही. सो त्याच्यात सुद्धा जो इंडस्ट्री नॉर्म आहे की जेव्हा तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा 3% सहज घेऊ शकता, तेही आम्ही कोणाचे घेतलेले नाही. अच्छा, तेही घेतले नाही. अर्थातच मगाशी जर सांगितलं त्यातल्याच 2 स्टार्टअप्सनी नंतर आम्हाला आमचे गुरुदक्षिणा म्हणा काही म्हणून पैसे दिलेले आहेत. सो ह्या विद्यार्थ्यांनी एक गरजे मराठी ग्लोबल ह्या वेबसाईटवरती गेलात www.garjemarathi.com तर तुम्हाला लॉग इन करता येईल, तुम्हाला तिथे तुमचं रजिस्ट्रेशन करता येईल. रजिस्ट्रेशन फुकट आहे. त्याशिवाय आनंद गानू जर तुम्ही केलं तर माझा फोन नंबर माझ्या लिंक्डइन पेजवरती आहे. सो आमचे 5-6 डायरेक्टर आहेत की ज्यांचे फोन नंबर, नॉर्मली माणूस फोन नंबर लपवून ठेवतो, पण आम्ही 24 तास अवेलेबल असतो. तुम्ही कधीही अप्रोच करू शका. आमचं पुण्याला ऑफिस आहे, पुण्याला कोथरूडमध्ये आम्ही ऑफिस घेतलेलं आहे, त्या ऑफिसमध्ये सुद्धा आमचा 4 जणांचा स्टाफ नेहमी असतो. सो तुमची कुठलीही रिक्वायरमेंट असेल, परदेशी जायची रिक्वायरमेंट असेल, इथल्या AI मध्ये काही फर्दर शिक्षण करायचे ती रिक्वायरमेंट असेल, आमच्याकडे गुगलसारख्या कंपनीतनं भारतात काम करणारे लोक आमचा AI मेंटरिंगचा प्रोग्राम अतिशय इफेक्टिव्हली चालवतात. आम्ही स्टार्टअप्सना मदत करतो. एक छोटंसं उदाहरण देतो. इथलीच एक इन्स्टिट्यूशन आहे मुंबईची. आम्ही 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की तुम्ही गो टू द रिअल लाईफ, प्रॉब्लेम फाइंड आउट करा. त्यांनी 5-5 जणांच्या 15 टीम बनवल्या. त्या टीमनी प्रॉब्लेम शोधून काढले, त्यांना सोल्युशन करायला आम्ही मदत केली. आणि यू कॅन इमॅजिन आम्ही 9वीतल्या म्हणजे फुकट घेतलेल्या प्रोग्रामला 9वीतल्या जे स्टार्टअपचे 3-5 जण होते त्यांना आम्ही ₹25,000 बक्षीस दिलं. सो 9वीतल्या मुलाला ₹25,000 बक्षीस छोटं नाही आहे. आणि तो मला जर वेळ असेल तर एक पटकन त्यांनी काय केलं सांगतो. त्यांनी म्हणजे कसं लोकांचं डोकं चालतं. आपले पब्लिक टॉयलेट्स असतात, तिथे तुम्हाला स्वच्छता मेंटेन करायला कॅमेरे नाही लावतायत, कारण का इट इज अ टॉयलेट. त्यांनी सेन्सर्स लावले की अमोनियाचा लेवल वाढली, फुटफॉल वाढला, लोकांचं येणं जाणं वाढलं, पाणी खाली सांडलेलं वाढलं, तर आम्हाला जे क्लिनिंग सेंटर तिकडे मेसेज जातो. हे 9वीतल्या मुलांनीच केलं, 9वीतल्या मुलांनी केलं. सो लोकांकडे कल्पना खूप आहेत. महाराष्ट्राच्या इंटिरियरमध्ये सुद्धा कल्पना लोकांकडे खूप येतात. आमच्याकडे आयडिया
टू इन्व्हेस्टमेंट हा आमचा प्रोग्राम आहे. अच्छा. तुमची कल्पना घेऊन तुम्ही आमच्याकडे या. बऱ्याच जणांना असं वाटतं की माझी कल्पना कोणतरी चोरेल. कल्पना हा फक्त स्टार्टिंग पॉईंट असतो. एक्झिक्युशन, त्यासाठी टीम बिल्ड करणं. म्हणजे बऱ्याच जणांना, म्हणजे आता थोडा सिनियर लेवलला मी जातो, लोकांना असं वाटतं की माझ्याकडे पेटंट आहे म्हणजे मी काहीतरी करू शकेन. इट डझंट वर्क लाईक दॅट. त्याच्यानंतर ही सगळी सिस्टीम बिल्ड करायला लागते. कारण आम्ही जो भर नेहमी देतो की कन्सिस्टन्सी पाहिजे, सातत्य हवं. सातत्य तर पाहिजेच पाहिजे. टीम बिल्डिंग करणं हे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तुमच्याच जवळपासच्या 4 लोकांना तुमची कल्पना समजावून त्यात तुम्ही अट्रॅक्ट करू नाही शकलात तर तुम्ही जगाला कसं सांगणार. सो टीम बिल्डिंग पाहिजे. अपयशाला सामोरे जायची तयारी पाहिजे, तरी महत्त्वाचा सोडायचं मुद्दा. नाही. पण दुसरा एक सांगतो की लोक एक्स्पेशली स्टार्टअप सिस्टीममध्ये, कारण काय हे एक आपलं वाक्य लागतं की 95% स्टार्टअप फेल होतात, हे लोकांनी मनात धरलं आहे. पण फेल्युअर इज नॉट अन ऑप्शन. आणि मी लोकांना जेव्हा माझ्या मीटिंग होतात तेव्हा सांगतो, जर तुम्हाला सांगितलं हा पुढला पूल आहे, 95% चान्सेस आहे तो पडेल, तुम्ही क्रॉस कराल का? नाही ना करत. सो 100% सक्सेस होणं ह्यासाठी, आणि त्यासाठी आम्ही आहोत की. वा. तुम्ही जे कराल त्यासाठी ग्लोबल मेंटर, म्हणजे मी तुम्हाला खरोखर सांगतो की जे स्टॅनफर्डमध्ये एका दिवसाच्या लेक्चरचे जे लोक $5,000 एकेका माणसाकडनं घेतात, ते आमच्या प्लॅटफॉर्मवरती 18 आठवडे विद्यार्थ्यांबरोबर फुकट काढतात. वा. सो हे केलं पाहिजे. तुम्ही नवीन संध्या आहेत त्याचा फायदा घेतला पाहिजे. त्यासाठी गरजे मराठी संस्था तुमच्या 24 तास अवेलेबल आहे. फोन नंबर तर आहेतच, ईमेल ॲड्रेस आहे, www.garjemarathi तुम्ही तुम्हाला मेंबरशिप करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला सगळं जग उघडं आहे तुम्हाला. किती छान. म्हणजे म्हणजे एक गोष्ट सातत्याने दिसते की एक पाऊल आपण पुढे टाकण्याची आवश्यकता आहे. मदतीचा हात या मंचाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. सर, मी आणि माझा जिल्हा हा उपक्रम आपण सांगितला, त्याचबरोबर अजून एक मुद्दा तुमच्या बोलण्यामध्ये आला, ते म्हणजे अनेक विद्यार्थी माझ्याशी जोडलेले आहेत. या 2 संकल्पनांविषयी थोडं अधिक सांगूया आपण. म्हणजे आपले जे विद्यार्थी आहेत, जसं मगाशी मी सांगितलं, हे सिन्सिअर असतात. हो. सिन्सिअर असतात. 10तले 9 लोक सिन्सिअर असतात. अगदी. फक्त त्यांना त्या सिन्सिअरिटीचं रिअल लाईफमध्ये कसं करायचं, किंवा स्ट्रीट स्मार्टनेससुद्धा जो लागतो, किंवा स्वतःचे जे सांगितलं मी की आपल्याविषयी बोलून जगासमोर आपल्याला कसं मांडायचं हे कळत नाही. त्यासाठी आम्ही जो कॅम्पस टू कॉर्पोरेट हा जो प्रोग्राम घेतो, त्या प्रोग्राममध्ये, आणि तसं म्हटलं तर तुम्ही करिअर बिल्डिंगचे, करिअर कोचचे अनेक कोपऱ्यावरती लोक असतात. अर्थात त्यांना त्याच्यामध्ये त्यांचे कमर्शियल रिक्वायरमेंट पण असतात. त्यामुळे त्यांचं मे बी फोकस, आय एम नॉट हिअर टू जज समबडी, म्हणजे ते प्रोग्राम काम करतात ते वाईट आहे आणि मी काम करतो ते चांगलं आहे असं मी म्हणत नाही. पण आमच्यात जी खासियत मी सांगतो की जेव्हा आमच्याकडे मुलं येतात तेव्हा आम्ही त्यांना इंडस्ट्रीशी कनेक्ट करून देतो. अच्छा. रिअल लाईफ प्रॉब्लेम त्यांना देतो. आमच्याकडे असे व्यवसाय आणि उद्योग कसे चालतात हे तिथं ऍक्च्युअली. किंवा तुम्हाला नोकरी हवी असेल, तुम्हाला इंटर्नशिप हवी असेल, तर आम्ही जे ट्रेनिंग घेतो त्याच्यामध्ये काही असे प्रॉब्लेम घेतो की जे इंडस्ट्रीला ॲक्च्युली हवेत. ज्यांच्या अमेरिकेत कंपन्या आहेत, जर्मनीत कंपन्या आहेत आणि बॅक ऑफिसेस भारतात आहेत, त्यांनासुद्धा काहीतरी प्रोजेक्ट असतात. त्या प्रोजेक्टशी आम्ही ह्या मुलांना कनेक्ट करून देतो. बरं. आपल्या मुलांचा परदेशी जायचं म्हटलं की फक्त IT किंवा आपण AI मध्ये काहीतरी केलं तरच जायला मिळतं असं नाही. ॲक्च्युली हार्डकोअर इंजिनिअरिंगलासुद्धा तेवढाच स्कोप आहे. इव्हन सॉफ्ट स्किललासुद्धा स्कोप आहे. म्हणजे ह्याच्यात विद्यार्थ्यांना कळत नाही की, कारण की त्यांना जाणवतं काय की हा फेसबुकमध्ये गेला, गुगलमध्ये गेला आणि प्रचंड मोठी सॅलरी मिळायला लागला. त्याच्याशिवाय इतर अनेक इंडस्ट्रीज अशा आहेत की ज्याच्यामध्ये म्हणजे स्पोर्ट्स ॲज अ काय म्हणतात ते करिअर ही सुद्धा होऊ शकते. फिल्म मेकिंग कॅन बी अ करिअर विच इज व्हेरी इंटरेस्टिंग करिअर. त्यांना आम्ही सनराईज इंडस्ट्रीज म्हणतो. त्या सनराईज इंडस्ट्रीजमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल, वेळाची इन्व्हेस्टमेंट, तुमच्या ज्ञानाची इन्व्हेस्टमेंट, आम्ही मदतीला आहोत. म्हणजे जर हॉलिवूडमध्ये, सोनीमध्ये टॉप लेवलचे जे लोक आहेत त्यात आपले मराठी लोक आहेत की जे तुम्हाला गाईड करू शकतील की बाबा ह्या क्षेत्रात तुला शिरायचं असेल तर कसं शिरता येईल. अत्र तत्र सर्वत्र मराठी आहेत. अस्तित्व आहे. आहेतच. फक्त ते लक्षात घ्यायला हवं, ते मान्य करायला हवं आणि आपण कृतिशील होऊन पुढे जायला हवं. हे महत्त्वाचं आहे. सर, तुमच्याशी बोलताना 2 वाक्य मला फार महत्त्वाची वाटतात. ती म्हणजे असं की करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या हे आपण मुळात 2 पायांवरती स्वस्थपणे उभं राहणं आवश्यक आहे आणि त्यानंतर जगाचा विचार करा, असं तुम्ही म्हणता. हा मुद्दा जो आहे तो आपल्या युवा पिढीला आणि त्याचबरोबर
आज करोनानंतर मध्यम वयाच्या मंडळींना सुद्धा या मुद्द्याच्या भोवती पुन्हा एकदा विचार करावा अशी परिस्थिती प्राप्त झालेली आहे. म्हणजे इच्छा नसून सुद्धा या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. तर या मुद्द्याविषयी थोडं अधिक जाणून घ्यायचं. मध्यम वयातली जी माणसं आहेत ज्यांना एक्स्पेशली म्हणजे आत्ता मी अमेरिकेविषयी जास्त बोलू शकेन, त्यांना हा प्रॉब्लेम येतो की आपल्याला एक स्टेज स्टॅग्नेशन येतं. आत्ता तिथे ले ऑफ हा प्रकार फार मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळे आपल्याला अपस्केलिंग हे कंटिन्युअसली करायला लागतं. अपस्केलिंग करण्यासाठी तुम्हाला क्लास नाही घेता येत. अपस्केलिंग करण्यासाठी तुम्हाला स्वतःचीच मेहनत करायला लागते, स्वतःच काहीतरी शिकायला लागतं. पण त्याला मेंटर करायला, त्याला गाईड करायला आमच्याकडे लोक निश्चित आहेत. हा कदाचित हा जो मुद्दा आहे हा आपले जे महाराष्ट्रातला प्रेक्षक वर्ग आहे त्यांना तो इतका ॲप्लिकेबल नसेल, कारण काय मी अमेरिकेविषयी बोलतोय, पण कदाचित अशी परिस्थिती इथे पण असू शकेल, भारतामध्ये भारतात पण असू शकेल. करोनानंतर आता सगळ्याच टप्प्यांमध्ये सगळीकडे ही परिस्थिती थोड्याफार प्रमाणामध्ये आहे सर. हो, पुढे जायचंय पण पुढे जायचंय पण काय आम्ही ना म्हणजे करिअरपेक्षा म्हणजे नोकरी धंद्यापेक्षा मी असं सांगू शकेन की तुम्हाला व्यवसायात जर शिरू शकलात तर स्कोप खूप आहे. गव्हर्नमेंटच्या अतिशय चांगल्या स्कीम्स आहेत आणि आता जी सिस्टीम बनली, जी इकोसिस्टीम लागते ना की तुमची आयडिया जगात नेणं, त्यासाठी म्हणजे एक तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करताना काहीतरी नवीन करू शकाल किंवा तुम्ही एखादी गोष्ट बनवून ती जगभर पाठवू शकाल. त्यासाठी आम्ही महामार्केट प्लेस नावाची एक आमची स्वतःची मार्केट प्लेस आहे. त्याच्यातर्फे आम्ही तुमचा माल परदेशात अनेक ठिकाणी पाठवण्यासाठी, विकण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. अगेन सेम थिंग, वी टेक नो कमिशन. फक्त आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा अशी एक इनोव्हेटिव्ह गोष्ट केलेली आहे की नॉर्मली माणसाला असं वाटतं मी माल बनवला की इकडनं तो अमेरिकेत पाठवणार, कंटेनर भरायचा प्रयत्न करणार किंवा मोठा करणार, तिथे पटेल ब्रदर्स घेणार. पटेल ब्रदर्स म्हणजे तेच लोक घेतात नाही असं मी तुम्हाला खरोखर सांगतो ऑनेस्टली. आम्ही इथे एक अतिशय सुंदर एंटरप्रिनर आहे, तो उकडीचे मोदक बनवतो. त्यासाठी हाँगकाँगमधल्या लोकांना मी एकत्र तयार केलं होतं, पण ज्याने इम्पोर्ट केलं हाँगकाँगला तो मराठी नव्हता. तो मराठी नव्हता. सो हे आपलं आहे. सो पण आम्ही जी जस्ट इन टाईम नावाची एक त्यासाठी आम्ही पद्धत बनवलेली की तुमचे पैसे अडकत नाहीत. आम्ही तिथे मायक्रो मार्केटियर्स बनवलेत की जे आपापल्या पूर्वी जसं तुम्हाला माहिती आहे की आपण ते वर्ल्ड बुक वगैरे विकायचो आपापल्या सर्कलमध्ये किंवा अगदी पूर्वी लोक ग्रीटिंग कार्ड विकायचे, विदिन आपल्या सर्कल विकता येतात आपल्या कॉलनीमध्ये. सो तसं आम्ही तुम्हाला जर काही परदेशी माल पाठवायचा असेल, त्याच्यात काही एक्सपोर्ट करायचं, अर्थात तुम्हाला लिगॅलिटीज सगळ्या पाहिल्या पाहिजेत. आता इथे सिस्टीम नियमावली सगळीकडे केलीच पाहिजे, ती नियमावली पूर्ण करूनच या गोष्टी त्यात सुद्धा मी नेहमी इथे खूप लोकांशी माझ्या मीटिंग्स होतात की आपण असं वाटतं की माझा माल खूप चांगला आहे, मी कशाला पॅकिंगवरती खर्च करू. तसं होत नाही. तुम्हाला पॅकिंग त्यात लेवलचं बनावं लागतं. एक माझ्या डोक्यात आहे, सगळ्यांना मी ही कल्पना देतो. आपण सगळे प्रिंगल्सच्या ते वेफर्स खातो, काय आवाच्या सवा किंमत देतो. मी नेहमी लोकांना सांगतो अरे तुम्ही ह्याच्या चकल्या जर त्या ट्यूबमध्ये बिल्ड केल्या तर मी करोडो रुपयाचे विकून दाखवीन तुम्हाला आणि गोरा माणूस खाईल. तुमच्या माध्यमातून संकल्पना मी सांगतो की तुम्ही त्या प्रिंगलच्या बॉक्समध्ये ट्यूबमध्ये चकल्या द्या मला, तुम्ही मी विकून दाखवतो तुम्हाला. मग आता सर हे ओघाने सगळ्याच फराळाच्या पदार्थांना लागू झालं होतं. पण लोक करतात. आता एक गोष्ट सांगतो की तो जो स्टँडअप पाऊच असतो जो फॉर्म फिल सीलमधनं आलाय असं म्हणजे ते मशीन खूप महाग आहे, पण तुम्हाला थोडीशी इंजिनिटी, जो मराठी माणसाचा किंवा भारतीय माणसाचा जुगाड करण्याची जी पद्धत आहे, तो तुम्ही ते मोठं मशीन न विकत घेता तुम्ही फॉर्म फिल सीलमध्ये पॅक केलंय असं वाटण्याचं पॅकिंग करू शकता. नाही असं नाही, तुम्ही लेबलावरती आपण सगळे भारतातनं जे मिड लेवलचे किंवा स्मॉल लेवलचे एक्सपोर्ट करतात ते लेबल चिकटवतात. लेबल चिकटवलं की तो थोडा खाली जातो, प्रिंटेड तुमच्या त्या पाऊचवरतीच प्रिंटेड असला. सो ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायलाच पाहिजे ना. नक्कीच. लोक पद्धत आहे सर, त्या पद्धतीने त्याचे अशा पद्धतीने तो एक आराखडा आखलेला आहे त्या देशाने, त्याच्यात जावं लागतं. त्याच्यात आपण इथे कुठली गोष्ट घेताना त्या गोष्टीकडे संशयाने पाहतो. गोरा माणूस जे लेबलवरती आहे ते निश्चित खरं असेल हे समजूनच घेतो. सो आपल्याला त्या लेवलचं केलंच पाहिजे. ती व्यवसायाची गरज आहे सर. आता या दृष्टिकोनातून विचार करताना सर असं होतं ना की ग्रामीण आणि शहरी भागामधला जो मराठी माणूस आहे काहीतरी करायचं आहे, हे असं जसं तुम्ही आता सांगितलं की त्या विद्यार्थ्यांशी बोलताना संकल्पना मिळत जाते, संकल्पना सापडत जाते आणि विद्यार्थ्यांना पण अजूनही मला काही करावंसं वाटतंय पण दिशा सापडत नाहीये, अशीही काही मंडळी आहेत आणि ही सगळ्या वयोगटामध्ये आहेत. तर या सगळ्यांना कुठे काही मंच हा मिळू शकतो का? निश्चित कुठे काही दिशा सापडू शकते का?
निश्चित आहे. एक तर मग सांगितलं की तुम्ही आमच्याशी जर कनेक्टेड राहिलात आणि तुमच्या कल्पना सांगत राहिल्यात तर तुम्हाला ऑनलाईनसुद्धा आम्ही गाईड करू शकू. बरं. पण आयडिया म्हणजे डिझाईन थिंकिंगमध्ये ॲमेझॉनसारख्या कंपनीमध्ये किंवा स्टॅनफर्डमध्ये सुद्धा शिकवणारे टॉप लेवलचे की तुमची आयडिया आहे, तुमच्या डोक्यात काहीतरी वेग कल्पना आहे, तिचं प्रॉडक्ट कसं बनवायचं, तिचं मार्केटेबल कसं प्रॉडक्ट बनवायचं ह्याला आम्ही निश्चित गाईड करतो. अर्थात ह्या गोष्टी खूप वेग आहेत म्हणजे तुमच्या डोक्यात. आणि मला भारतातल्या आता स्टार्टअप जे चाललेलं आहे, विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी काही केलं आणि त्याला स्टार्टअप नाव दिलं की ते मला गव्हर्नमेंटची ग्रांट मिळेल, मग त्याच्यात मी मोठा होईल, असं नाही आहे. एक बेसिक गोष्ट असते की तुम्ही काहीतरी नवीन प्रॉब्लेम सॉल्व करताय का, किंवा जुना प्रॉब्लेम तुम्ही नवीन पद्धतीने सॉल्व करताय का, आणि तुम्ही जे करताय ते स्केलेबल आहे का, ह्या 3 गोष्टी जर तुम्ही मनात ठेवल्यात तर तुम्ही कुठल्याही नवीन बिझनेसमध्ये शिरू शकाल. नक्कीच. फोन आलेला आहे. रुपेश गुजराथी आपल्याशी बोलतायत सिन्नरहून. नमस्कार रुपेशजी, प्रश्न विचारा. रुपेशजी, हॅलो, हां. बोला. हॅलो. बोला रुपेशजी, हां, मी पटकन प्रश्न विचारा. रुपेश गुजराती बोलतो लालटू सिन्नरहून. हो. माझा असा प्रश्न आहे की जिल्ह्यातून हां. याची सुरुवात करताना म्हणजे ती व्यवसायासाठी त्या शिक्षणासाठी अशी कुठल्याही प्रकारची मदत आपल्याला हवी असेल तर ती किती याच्यात सॉल्व होते रजिस्ट्रेशन केल्यानंतर? बरं. समजा आपल्याला कुठल्याही प्रकारचा माल एक्सपोर्ट करायचा असेल किंवा हे अशा सर्व प्रकारची छोट्यापासून तर मोठ्यापर्यंतची मदत ही कशा स्वरूपाने तात्काळ होऊ शकते आणि तुमचा संपर्क त्वरित कसा होऊ शकेल बरं, धन्यवाद. आणि सर्व वर्गासाठी आहे का? हो, हे कोणासाठी आहे? आमच्या नावामध्ये गर्जे मराठी ग्लोबल असं नाव आहे. पण आमचं नावात जे मराठी लिहिलं आहे ते महाराष्ट्र ही बॉर्डर करण्यासाठी आहे. महाराष्ट्रातल्या आम्ही कुठल्याही जात पात धर्म भाषात फरक करत नाही. महाराष्ट्रातनं माझ्याकडे सगळ्या जाती धर्माचे सगळ्या भाषा पकडणारे लोक आमच्याकडे आहेत. सो तो एक मुद्दा आधी मला सांगावासा वाटतो की ही काही राजकीय संस्था नाही की आम्हाला मराठीच फक्त सांभाळायचं आहे. पण आता तुम्ही जो प्रश्न विचार, ज्या दिवशी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट कराल, जसं मगाशी मी सांगितलं आमच्या वेबसाईटवरती जाऊन हे कराल, माझ्यावरती ईमेल करू शकाल, त्या दिवसापासून तुमचं काम चालू झालं असं समजा. आम्ही तुम्हाला, मी किंवा माझ्या सहकाऱ्यांपैकी कोणतरी तुम्हाला 1 to 1 कनेक्ट करत राहील. आणि तुम्ही जर एक्सपोर्ट करायचं हे मी सांगतोय तुम्हाला एखादं प्रोडक्शन किंवा तुम्हाला एखादी कल्पना टू प्रॉडक्ट आणायचे त्यासाठी. पण तुमच्या हातात जर असा काही जर माल असेल की जो तुम्हाला एक्सपोर्ट करायचा आहे, सो त्यासाठी पॅकिंगसाठी काय लागेल, त्यासाठी लिगल रिक्वायरमेंट काय लागेल हे तुम्हाला सांगतो. आता हल्ली अमेरिकेत पोस्टाने पाठवायचं जरा अमेरिकेने बंद केलं आहे, त्यामुळे प्रायव्हेट कुरिअर. पण मी पुण्याच्या पोस्टमास्टर जनरलला भेटलो होतो आणि लोक मदत करायला तयार असतात. ते म्हणतात गानू तुमच्या विद्यार्थ्यांना मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायला सांगा, मी त्यांना गाईड करीन की पॅकिंग कसं करायचं, मी त्यांना गाईड करीन की ह्याच्यात तुम्हाला कुठली गव्हर्नमेंट स्कीम वापरून पोस्टेज कमी पडू शकेल. सो गुजराती साहेब तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, आमच्या वेबसाईटवरती करा, ईमेल ॲड्रेस तू आम्हाला करू शकता. या सगळ्या गोष्टी लिंक्डइनवरती, फेसबुकवरती आमच्या समाज माध्यमांमध्ये संपर्क साध्य आहे. करा. वेबसाईटचा पत्ता तुम्ही पटकन सांगून टाका. www.garjemarathi.com आणि आनंद गानू किंवा गर्जे मराठी गुगल केलं तरी तुम्हाला सगळं मिळेल, काही प्रॉब्लेम नाही. पुढचा फोन आहे. अमृता दातार आपल्याशी बोलतायत मुलुंडहून. नमस्कार अमृता मॅडम, बोला. हॅलो, बोला अमृता, बोला. मी अमृता दातार बोलते मुलुंडहून. बोला. माझी मुलगी बे एरियामध्ये राहते आणि तिला 11 वर्ष आता IT प्रोफेशनचा एक्सपिरियन्स आहे. पण आता तिने 2 वर्षासाठी जॉबला ब्रेक घेतलाय. बर. पण त्यासाठी तिला शी सर्चिंग फॉर अ न्यू जॉब. तर मग तिच्यासाठी काही ऑपॉर्च्युनिटी तुमच्यातर्फे काही हेल्प होऊ शकेल का? आणि किंवा न्यू स्टार्टअप साठी काही हेल्प होऊ शकेल का? बघा मी आणि त्यासाठी तुम्हाला मुंबईमध्ये जर मी तिची आई बोलते, तिचं काही संपर्कासाठी मला काही करता येईल का? कारण शी हॅज लिटिल चाइल्ड, सो शी कॅनॉट डू दॅट राईट नाऊ. ओके, नो प्रॉब्लेम. धन्यवाद. मी तुम्हाला सांगतो की मला अनेक पालक विद्यार्थ्यांविषयी याच्याविषयी करतात आणि तर तुमची मुलगी 11 वर्ष बे एरियामध्ये आहे. सो तिच्यात आणि इतरात थोडा फरक आहे. मी पालकांना पहिल्यांदा सांगतो की लेट मी स्पीक विथ युअर चाइल्ड. पालक इथे खूप चिंतेत असतात, नाही असं नाही. मुलं स्वतःच्या हिकमतीवरती जगत असतात, त्याचाही प्रॉब्लेम नाही आहे. सो पण मी समजू शकतो की आई म्हणून तुम्हाला थोडीशी काळजी वाटते किंवा पालकांना वाटते. एक तर मध्ये ते 10,000 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्यात पेपरात काय काय वाचतं लोकांना कळत नाही. बे एरियामध्ये परिस्थिती खूप चांगली आहे. तुमची मुलगी बे एरियामध्ये राहते याचा अर्थ आयदर तिचा नवरा किंवा ती कुठल्या तरी आधी चांगल्या मोठ्या, मी स्वतः माउंटन व्ह्यूमध्ये राहतो सो मला माहिती आहे. म्हणजे ती अतिशय श्रीमंत जागा आहे.
बे एरियात ती राहते ह्याचाच अर्थ तिच्याकडे एक 10-12-15 कोटी रुपयाचं घर असलं पाहिजे, त्याशिवाय ती राहत नसणार आहे. पण तरीसुद्धा गर्जे मराठीचा बे एरिया म्हणून एक चॅप्टर आहे. तिने आनंद गानूला ती कॉन्टॅक्ट करू शकते आणि त्याच्यानंतर जर तिला जे काय लागेल ते मी निश्चित मदत करीन. माझा फोन नंबर देऊ शकतो मी? फोन नंबर वेबसाईटवरती पण आहे आणि व्हॉट्सॲपवरती मी मॅडम अवेलेबल आहे. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकाल. आणि पण तरी मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की तुम्ही करण्यापेक्षा तुमच्या मुलीला मला कॉन्टॅक्ट करायला सांगा. नक्कीच. सर, या अनुषंगानेच एक मुद्दा येतो जो तुमच्या संभाषणामध्ये कायम असतो, तो म्हणजे असं की आपली गुंतवणूक ही मुलांमध्ये करा, असं तुम्ही म्हणता. आता गुंतवणूक मुलांमध्ये करा, प्रत्येकच पालकांना, जसं आत्ता हा फोन आला, प्रत्येक पालकांना मुलांविषयी ओढ असते, त्यांची प्रगती व्हावी हे मुलं वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असलं तरी पालकांना सतत वाटत असतं, नाही का? आता गुंतवणूक करा, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे सर? एक दातार मॅडमच्या प्रश्नाचा एक थोडासा आणखीन पाठ देतो की आम्ही काय करतो की जर तुमच्या मुलींनी कुठल्या एखाद्या कंपन्या जर निवडल्या तर त्या कंपन्यांमध्ये आपले मराठी माणसं उच्च पदावरती कोण आहेत हे पाहतो. असतात 100तल्या 99 कंपन्यामध्ये आपली माणसं उच्च पदावरती असतात, ते तुम्हाला गाईड करू शकतील. आता तुम्ही जो प्रश्न, आणि त्यांच्याशी आम्ही कनेक्ट करून देऊ शकेन तुम्हाला. बरोबर. तुम्ही जो मॅडम प्रश्न विचारलात की मुलांमध्ये गुंतवणूक करा म्हणजे काय करा, भारतातल्या पालकांना हे जास्त सांगायची गरज नाही आहे. कारण का आपलं इतकं कुटुंब सेंट्रिक आपलं आयुष्य असतं की आईवडील सगळं त्यांच्यासाठी हे करतात. पण तरी जे काय ते मुलांसाठी आयुष्याचं पुस्तक आहे. पण माझ्या मिड करिअरची जी लोक असतात की जी आपल्या करिअरच्या पाठी धावतात किंवा त्यामुळे त्यांचं थोडंसं घराकडे दुर्लक्ष होतं. आणि जरी मी आत्तापर्यंत एंटरप्रेनरशिप, स्टार्टअप, मेंटरिंग बोलत असलो तरीसुद्धा हा जो सायकोलॉजिकल सपोर्ट लागतो किंवा जे गायडन्स लागतो ते देणारी सुद्धा आमच्याकडे माणसं आहेत. तुम्ही स्वतः सुद्धा हे तत्व पाळलेलं आहे? आम्ही ह्या गोष्टी करतो सगळ्यांची. सो तिथल्या लोकांना किंवा इथल्या सुद्धा पालकांना मी असं सांगू शकतो की जरी अडचणी आल्या तरी मुलांच्या करिअरमध्ये तुम्ही बाधा येईल अशी कुठली गोष्ट करू नका. आणि जर तुम्ही सेल्फ सफिशियंट किंवा तुम्ही फायनान्शियली किंवा एकूण जर स्ट्रॉंग असाल तर मुलांना आपल्या ज्या आवडी आहेत त्या त्यांना परस्यू करू द्या. आम्ही जेव्हा लहानाचे मोठे झालो तेव्हा आर्ट्स, सायन्स, कॉमर्स एवढ्याच गोष्टी होत्या. आता तसं नाही आहे. भरपूर क्षेत्र उभी आहेत. तुमच्या भाषेमध्ये संधी खूप आहेत, फक्त ती पकडायची. फोन आहे पुढचा. दीपक दोडके आपल्याशी बोलतायत नाशिक. हो हो आहेत गानू सर, बोला. दीपकजी प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, मी दीपक दोडके नाशिक गानू सरांकरता. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि मला 40 वर्षाचा अनुभव आहे. तर मला या तुमच्या त्याच्यामध्ये भाग घेऊ इच्छितो मी. आणि माझे स्वतःचे काही आयडियाज आहेत तर त्या कशा अंमलात आणाव्या आणि JLET मध्ये आणाव्या. माझा स्विचगिअर आणि हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरमध्ये खूप मोठा अनुभव आहे. धन्यवाद दीपकजी. दीपकजी, तुम्ही 40 वर्षाचा अनुभव म्हटल्यावरती तुम्ही आम्हाला एक फार मोठा असेट बनू शकता. कारण काय, तुमचा जो अनुभव आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत किंवा नवीन एंटरप्रेनरपर्यंत कसा पोचवायचा, कदाचित तुम्ही आयुष्यभर एंटरप्रेनरशिप नसेल केली पण तुम्हाला संध्या काय आहेत किंवा त्यातनं काय करता येईल. तुम्ही कुठलं गाव म्हणालात मला अजून कळलं? नाशिकचं आहे. नाशिकला गर्जे मराठीचा अतिशय चांगला आमचा ग्रुप आहे आणि मी स्वतः नाशिकला रेग्युलरली येतो. आणि तुम्हाला जर माहिती असेल तर नाशिकमध्ये जी वसंत व्याख्यानमाला होते दरवर्षी मे महिन्यामध्ये, तिथे दरवर्षी गर्जे मराठीचे 6-7 लोक असतात भाषण द्यायला. सो त्यांनाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकाल. आणि तुमच्या एवढ्या मोठ्या अनुभवाचा इतर मुलांना कसा फायदा करून देता येईल यासाठी मला असं वाटतं की एकदा आपण आयदर ईमेल थ्रू किंवा फोन थ्रू कनेक्ट होऊया आणि आपण याच्यावरती चर्चा करू शकू. पण मी तुमचे आभार मानतो की तुम्ही ही इच्छा दाखवलीत की तुमचा अनुभव तुम्हाला पुढल्या पिढीला द्यायची तुमची तयारी आहे. सर, हे सगळं ऐकत असताना जेव्हा नेतृत्व असं आपण म्हणतो तेव्हा नेतृत्व हा एक भाग झाला आणि यशस्वी नेतृत्व हा एक महत्त्वाचा भाग आला. यशस्वी नेतृत्वासाठी काय आवश्यक आहे हे तुमच्या अनुभवातनं आम्हाला जाणून घ्यायचं आहे सर. मी यशस्वी नेतृत्व हे माझ्या अनुभवातनं सांगण्यापेक्षा मी जे यशस्वी झालेले आहेत आणि जे नेतृत्वात आहेत अशा काही लोकांकडनं मी काय शिकलो ते मी तुम्हाला सांगू शकेन.
आमचे एक काळे लॉजिस्टिक्सचे नरेंद्र काळे म्हणून आहेत की त्यांना मी गुरुवंद्य मानतो. ते मला नेहमी सांगतात की आनंद तू करताना खूप गोष्टी करू नकोस, बरं. 3-4 अशा गोष्टी कर आणि त्या पार एक्सलन्स कर. वा. सो हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की जे करू म्हणजे सगळ्यांना तुम्हाला आठवत असेल की पार्लिटेक विद्यालयाच्या बाहेर जे बटाटे वडे मिळायचे ते आम्ही लहानपणी खाल्ले, त्याच चवीचे अजूनही खातो. सो जरी बटाटावडा जरी तुम्ही बनवलात तरी तो असा बनवा की ज्याला सबस्टिट्यूट नसेल. पिढ्या बदलल्या पण क्वालिटी तीच. क्वालिटीने बदलली. हे तुमच्या कंटेंटविषयी किंवा तुमच्यात काय झालं. नेतृत्वाविषयी जर तुम्ही म्हणालात की जो मी थोडंफार माझ्या अनुभवातून सांगतो गरजे मराठीच्या आधी माझी स्वतःची कंपनी होती. माझे जे काय 150-200 वर्कर होते त्यांचंच मी नेतृत्व करत होतो. आज देवाच्या दयेने थोडंफार मला ही पोझिशन आली की मी मे बी 20,000 लोकांना काहीतरी सांगतो, ते बिचारे ऐकतात माझं. त्याला कारण हेच म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक माणसाला मी हे जे काय चाललं आहे त्याचा पार्ट आहे हे वाटलं पाहिजे. कोणतरी मला सल्ला देत आहे आणि मी करतोय असं असण्यापेक्षा तुम्ही त्यांना इन्व्हॉल्व करा. प्रत्येकात काहीतरी महत्त्वाचं असतं, ते तुम्ही तुमच्या संस्थेसाठी कसं वापराल ते तुम्ही पाहिलं पाहिजे. समोरच्यामधले गुण शोधण्याची शोधक नजर हवी पाहिजे अक्षरशः. मनीषा पवार यांचा फोन आहे संभाजीनगरहून. नमस्कार मनीषा ताई, बोला. हा नमस्कार मॅडम आणि सर. बोला. माझा प्रश्न असा आहे की म्हणजे मी फार्मास्युटिकल मध्ये वर्क केलेलं आहे. बरं. 20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. हं. तर मला तुमच्या संस्थेशी जॉईन व्हायचं आहे. साईड बाय साईड मी काही काम पण करते स्वतःसाठी. तर मला तुमच्याशी जॉईन व्हायचं आहे. जरूर, तर जरूर. कसं जॉईन होऊ शकते मी ओके. तुमच्याशी? नक्कीच. मनीषा पवार, तुम्ही फार्मास्युटिकल म्हणजे तुम्ही बॅचलर ऑफ फार्मसी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा PhD वगैरे असं काही केलं आहेत का? तुम्ही जस्ट कनेक्टेड आहात त्याच्याशी? मनीषा ताई आहात का फोनवर? नाही, असू दे. जर हरकत तुम्ही फार्मास्युटिकलमध्ये शिक्षण घेतलं असेल तर आणि त्याच्यात तुम्हाला CREमध्ये असेल किंवा रिसर्चमध्ये काही करायचं असेल तर गरजे मराठीचा बायोफार्मा हेल्थ टेक नावाचा ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये अगदी जेनेनटेकसारख्या किंवा बायोकॉनमधल्या कंपन्यासारख्या टॉप लेवलची असलेली PhDs माझ्याकडे त्या ग्रुपमध्ये जो 80-90 PhDs आहेत. सो तुम्ही त्या ग्रुपला जर जॉईन झालात तर तुम्हाला तुमचं ज्ञान आम्हाला कसं वापरता येईल हे आम्हाला कळेल आणि आमच्याकडनं तुम्हाला माझं एकच म्हणणं राहील की आमच्या वेबसाईटवरती जाऊन साईनअप करा आणि ह्या ग्रुप्सना जर तुम्ही जॉईन करू शकलात तर तुम्हाला पुढचा रस्ता त्यातनं सहज मिळेल. नक्कीच. म्हणजे सगळे जे विविध प्रश्न येत आहेत जोडण्यासंदर्भामध्ये त्या सगळ्यांना एकच उत्तर, वेबसाईट. सर या सगळ्या बरोबरीने जेव्हा आपण असं म्हणतो पुस्तक आलं, सर पुस्तक इंग्रजीमध्ये आलं आणि नक्कीच ते परदेशामध्ये पोचलं, भारतामध्येही पोचलं. या माध्यमातून कोणते दरवाजे खुले झाले असं आपल्याला वाटतं सर? असे पुस्तक इंग्रजीतनं आलं किंवा आमचं बरंचसं वेबसाईट इंग्लिशमध्ये सगळं आहे तेव्हा मला बरेच जण म्हणतात की तुम्ही नावावरती गरजे मराठी लावलं आहेत आणि तुम्ही इंग्लिशमध्ये का? सो माझं असं म्हणणं असतं की इंग्लिश आपण अशा वापरतो कारण ग्लोबल आपला अप्रोच आहे म्हणून आम्ही ते मराठी जरी असलं तरी सुद्धा. पण आत्ता आमचा एक असा खरोखर आहे आणि आम्ही काम करतो आहे त्याच्यावरती. आम्ही लंडनमध्ये जो आत्ता उपक्रम करतो आहे 3 आणि 4 ऑक्टोबरला तो आम्ही अख्खा प्रोग्राम मराठीत करणार आहोत. सो त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे. थोडीशी ती त्रुटी आहे मला माहिती आहे की आपण इंग्लिशमध्ये का बोलावं जर, पण इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन मोर दॅन एनिथिंग. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संवादाचे अनेक दरवाजे खुले होणारं ते माध्यम आहे. त्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न आहेत. सर खूप बोलायचं आहे, खूप जाणून घ्यायचं आहे, पण घड्याळ खुणावतं आहे स्टुडिओतलं ते म्हणजे थांबायला पाहिजे. पण तत्पूर्वी मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची. मराठी माणसाशी आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात. भारतातल्या मराठी माणसाला आपण काय सांगू इच्छिता? कशा पद्धतीने दुहीचा शाप तोडला जाईल आणि एकी सांधली जाईल त्याविषयी? फार फार महत्त्वाची गोष्ट आहे. आमचा प्रयत्न तोच आहे. आम्ही जेव्हा ही सुरुवात केली तेव्हा लोकांना कन्व्हिन्स करणं की हे जे आम्ही करतोय हे खरोखर समाजोपयोगी म्हणून करतो, यात काही स्वार्थ नाही आहे, ह्यासाठी आमचा बराच वेळ गेला. परंतु आता आमची ती कंडिशन नाही. जेव्हा मी बोलतो तेव्हा लोकांना कळतं. जसं मगाशी मी सांगितलं की आपला समाज अतिशय आता समृद्ध आहे. आपण एकमेकांना मदत करण्याच्या परिस्थितीत आहोत. छोटी मोठी उदाहरणं जर द्यायची, आत्ता MIDCतलं एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. एका माणसाची फॅक्टरी रबाळेमधली फॅक्टरी जळली, 10 कोटी रुपयाचं नुकसान झालं. 3 इतर एंटरप्रेनर मराठी एकत्र राहिले. त्यांनी ते 2 वर्षे त्याला 12 का 15,000 स्क्वेअर फुटाची जागा वापरायला दिली आणि तो उभा राहिला. वा. सो आता मराठी लोक एकमेकांना मदत करतायत.
फक्त आपण आपलं यश आणि आपल्या इच्छा एकमेकांची प्रगट करूया, एकमेकांची गरजे मराठी माणसाचा एक प्लॅटफॉर्म बनावा की जिथे आपण एकमेकांना कनेक्ट होऊन एकमेकांना मदत करण्यासाठी, आणि त्यात जे आमचं ब्रीदवाक्य आहे की स्वतःची प्रगती करत असताना देशाची आणि आपल्या मातृभूमीची कर्मभूमीची प्रगती, स्वतःची प्रगती ह्याला सबस्टिट्यूट नाही आहे. नक्कीच. खूप छान मुद्दा मांडताय सर तुम्ही जे 2 मुद्दे सांगितले ते जाता जाता पुन्हा तुमच्याच माध्यमातून मला पुन्हा सांगावेसे वाटतात. ते म्हणजे स्वतःविषयी सांगायला लाजू नका, स्वाभिमान आहे पण तरी पण मागायला लाजू नका, आणि स्वतःची प्रगती याला पर्याय नाही. मंडळी, मुळात गरजे मराठी हा आपला मराठी माणसांसाठी असलेला एक प्लॅटफॉर्म आहे. हा मंच जो आहे त्यातून मराठी संस्कृती, अस्मिता, परंपरा ही आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडली जाते. या माध्यमातनं आपण सुद्धा कशा पद्धतीने एक पाऊल पुढे जाऊ शकतो याचा अवश्य विचार करा, आणि त्या दृष्टिकोनातनं कृतिशील होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम जो आहे तो पुन्हा बघू शकता. तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम याच्या प्रतिक्रिया आमच्यापाशी नक्की पोहोचवा. सर, तुम्ही आलात, अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती दिलीत. बरंच काही जाणून घ्यायचं आहे, पण तुमचे बरेच काही उपक्रम आहेत त्या सगळ्यांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देते. आपण वेळात वेळ काढून सहभागी झालात, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.